नमस्कार मंडळी, आज आहे संडे आणि संडे म्हटलं की भरपूर कामं असतात आणि त्याचबरोबर जेवण हे सगळं बनवायला खूप उशीर होतो. तर अशा वेळेस ना झटपट अशी मी चवळीची भाजी या ठिकाणी बनवणार आहेत. ओल्या चवळीच्या दाण्याची भाजी, त्यामध्ये बटाटा घालून आणि ती देखील ना एकदम मस्त अशा आपण लग्नात ज्या पद्धतीने खातो ना त्याच पद्धतीने आणि नुसतं वासाने किंवा अगदी लहान मुलं देखील बोटं चाटून पुसून खातील ना अशी ही झटपट बनणारी भाजी आहे. तर मी आदल्या दिवशीच ना रात्रीचे चवळीचे दाणे जे आहे ते व्यवस्थित सोलून ठेवलेले होते. त्यानंतर 3 छोटे मी बटाटे घेतले आहेत, ते बरोबर त्याच्या 4 फोडी करून घेतलेल्या आहेत. तर झटपट अशी होतेच ते आहे, त्याचबरोबर ना खायला देखील मस्त लागते. तर या ठिकाणी चवळी आणि बटाटे आपले छान कट करून झाले आणि पाण्यामध्ये घालून मी थोडा वेळ ठेवणार आहेत. तोपर्यंत ना आपण मस्त असा मसाला बनवून घेऊया. त्यासाठी कांदा, टोमॅटो आपलं नेहमीचंच असतं, आलं, लसूण आणि कोथिंबीर. तर या ठिकाणी ना मी खोबऱ्याचा वापर करणार नाही आहे. तर कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, म्हणजेच थोडासा लालसर होईपर्यंत. तर आपण कुठल्याही आकारात कापू शकतो. तर मी या ठिकाणी ना मस्त उभा कट करून घेतला. त्याचबरोबर अधूनमधून मुलांच्या बडबड चालूच होती. तर रविवार असला की असंच होत असतं. त्यानंतर कढई ठेवली आणि त्यानंतर ना त्यावरती कांदा घातला. कांद्यामध्ये थोडंसं तेल घालून ना कांदा आपल्याला छानसा परतवून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवरतीच आपण कांदा छानसा परतवून घेऊया. भातासोबत खाल्लं ना तर मस्त अशी लागते ही. आणि लग्नामध्ये आपण बघतच असतो, कोणत्याही भाज्या असो अप्रतिमच लागतात, कारण की ते त्या पद्धतीचे मसाले वगैरे वापरत असतात. आपण त्याला आचारी पद्धतीची चवळी बटाटा रस्सा भाजी देखील म्हणू शकतो. मस्त अशी लागते. यामध्ये ना मी आलं आणि आपला जे लसूण आहे तो देखील कांद्यामध्ये छान असा भाजून घेणार आहे, जेणेकरून आपला टाईम देखील या ठिकाणी वाचेल. तर या ठिकाणी आपलं सगळं व्यवस्थित परतल्यानंतर आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. मधुराणी रेसिपीजला तुम्हाला जर हे कुकिंग व्लॉग्स आवडत असतील तर तुम्ही नक्की चॅनलला लाईक करा. सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आता ना महत्त्वाची गोष्ट टाकणार आहे. यामध्ये मी थोडेसे धणे, म्हणजे 1 चमचा पोहे खायचा धणे या ठिकाणी घातलेले असेल आणि त्यानंतर थोडंसं आपण या ठिकाणी जिरं देखील यामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर मस्त असे लागतात. आपण यामध्ये कुठलाही खडा मसाला वापरत नाही आहे, फक्त धणे आणि जिरे छान असे गॅस बंद केलेला आहेत आणि त्यामध्येच आपण भाजून घेतलेले आहेत. बघू शकता. आता यामध्ये थोडासा आपण टोमॅटो देखील घालणार आहोत. तर या ठिकाणी हा मोठा टोमॅटो होता, त्यातला मी अर्धा टोमॅटो यामध्ये छान असा तेलावरती परतवून तो आपण यामध्ये घालून घेऊया. बघू शकतात अशा पद्धतीने. तर व्यवस्थित असा टोमॅटो देखील परतवला. त्यानंतर सगळं व्यवस्थित थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक वाटण करून घेणार आहोत आपण. धनं, जिरं, टोमॅटो, त्याचनंतर कांदा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर याचं वाटण केलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही खोबरं देखील घालू शकता, पण मी भाजी आपली जी थोडीशी दाटसर अशी येण्यासाठी खोबऱ्याऐवजी एक वेगळीच गोष्ट वापरत आहे, ते तुम्हाला पुढे दिसेलच. तर आपल्याकडे खोबरं नसेल वापरायचं ना तर त्याऐवजी आपण ही एक गोष्ट वापरू शकतो. तर कढईमध्ये साधारण 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तमालपत्र या ठिकाणी घातलेले आहेत, ऑप्शनल आहेत. याऐवजी तुम्ही कढीपत्ता देखील घालू शकतात. आपण केलेलं वाटण देखील तेलामध्ये घालून छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला साधारण 5 ते 6 मिनटं तरी मीडियम फ्लेमवरती आपण हा मसाला छान असा परतवून घ्यायचा आहे. बघू शकता मस्त असं. आता यामध्ये मी तुम्हाला बोलले एक सिक्रेट गोष्ट आहे, ती म्हणजे 1 चमचा बेसन पीठ. बेसन पीठ छान असं ते याच्यामध्ये भाजून घेतलं मसाल्यामध्ये. खमंग असा वास येईपर्यंत बेसन पीठ छान असं भाजून घ्यायचं, जेणेकरून ना आपली भाजी तर दाटसर येतेच, शिवाय बेसन छान भाजलेलं असल्यामुळे ना अप्रतिम अशी चव देखील लागते. तर झटपट अशा आपल्याला भाज्या करायच्या असल्या ना तर याच ठिकाणी तुम्ही एका छोट्या डब्यामध्ये बेसन मस्त असं भाजून देखील ठेवू शकता सुकं, आणि ते यामध्ये डायरेक्ट घातलं तरी चालेल. तर बघू शकता बेसन देखील खमंग भाजलेलं आहे, त्याचा वास देखील अप्रतिम येत आहे. अशा पद्धतीने मसाल्याला मस्त असं सगळ्या बाजूने तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला देखील साधारण 4 ते 5 मिनटं व्यवस्थित असा खमंग भाजलेला आहे.
आता यानंतर आपल्याला मसाले घालायचे आहेत. तर आचारी स्टाईल म्हटल्यावरती ते रेडीमेडच मसाले वापरतात. त्यामध्ये एव्हरेस्टचा असो, सुहानाचे असो, चिकन मटनचेच मसाले नेहमी वापरले जातात. तर 2 चमचे मी एव्हरेस्टचा चिकन मसाला घातला आहेत. काश्मीरी लाल मिरची, धना पावडर, हळद घातलेली आहेत आणि मसाले छान असे परतवून या ठिकाणी घेणार आहोत. मसाले देखील खमंग असे भाजले पाहिजे, त्यामुळे मिनिटभर मसाले मीडियम फ्लेमवरतीच मी परतवून घेत आहे. आता या ठिकाणी आपण पाण्यामध्ये चवळी आणि बटाटा घातलेला होता तो आपण यामध्ये घालून घेऊया. व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला ही ग्रेव्ही किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार आपण पाणी घालणार आहोत. त्याआधी चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि पाणी टाकून छान अशी उकळी काढून घेऊया. पाणी घातल्यानंतर साधारण 10 ते 15 मिनटं मीडियम फ्लेमवरती छान अशी आपण भाजी शिजवून घेणार आहोत. तर त्याआधी आपण ना सगळे मीठ वगैरे घातल्यानंतर ना एकदा आपण झाकण लावून छान असं तेल सुटेपर्यंत ठेवायचं आणि त्यानंतर पाणी घालायचं, जेणेकरून मसाले व्यवस्थित सगळ्या बाजूने याला बटाटा किंवा चवळीला व्यवस्थित लागतात आणि छान अशी त्यामुळे टेस्ट देखील येते. तर आता पाणी घातलेलं आहे आणि साधारण 10 ते 15 मिनटं मीडियम फ्लेमवरती आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. मस्त अशी लागते. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ना तुमच्या घरातले देखील अशी भाजी खाऊन नक्कीच आवडेल, त्यांना नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.